कोकणातील त्या दिव्य सकाळी आजोबा आणि नातू सकाळी त्याच विशाल वटवृक्षाखालील शांत वातावरणात बसले होते. कालच्या दिव्य दर्शनाने नातवाच्या मनात आदर तर निर्माण झाला होता, पण सोबतच ज्ञानाची भूक देखील वाढली होती. सकाळचे कोवळे ऊन वटवृक्षाच्या पानांमधून खाली येत होते. बाळा, गुरुदेवांचे स्मरण कर. काल तू गुरूंचे स्वरूप पाहिलेस. आज आपण ज्ञानाचा पहिला धडा घेणार आहोत. नातवाने आजूबाजूला पाहिले. दत्त महाराजांचे स्वरूप त्याच्या डोळ्यासमोर होते, पण ज्ञान मिळवण्याची प्रक्रिया त्याला मोठी वाटत होती. आजोबा, दत्त महाराज इतके मोठे आहेत, त्यांच्याकडून ज्ञान घेण्यासाठी मला खूप अभ्यास करावा. बाळा, तू घाबरू नकोस. ज्ञान घेण्यासाठी एकाच वेळी एका मोठ्या गुरुची गरज नसते. गुरुतत्व हे सर्वत्र आहे. हेच ते महान गुरु आपल्याला शिकवतात. डोळे मीट बाळा. आज मी तुला दत्त महाराजांनी स्वीकारलेले 24 गुरु दाखवतो. त्यांनी जीवांना आणि निसर्गाला कसे गुरु मानले हे तू बघ. बाळा, एके दिवशी एका शिष्याने दत्त महाराजांना विचारले, महाराज, तुमचे गुरु कोण आहे? तेव्हा दत्त महाराज हसले आणि शांतपणे म्हणाले की माझे गुरु फक्त एक नाहीत, तर पूर्ण 24 आहेत. पहिले गुरु पृथ्वी. पृथ्वीने शिकवलं, कितीही संकट आली तरी धैर्य सोडू नका. शांत राहून, स्थिर राहून आपलं कर्तव्य करत राहायचं. दुसरे गुरु सूर्य. सूर्य म्हणतो, स्वतः एका ठिकाणी स्थिर रहा, पण तुमचा प्रकाश, तुमचं ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचू द्या. कधीही भेदभाव करू नका. तिसरा गुरु मधमाशी. मधमाशीने शिकवलं, ज्ञान एका जागी साठवू नका. प्रत्येक चांगल्या ठिकाणाहून, प्रत्येक अनुभवातून थोडं थोडं ज्ञान गोळा करा. चौथा गुरु वाहत पाणी. पाण्याने शिकवलं, नेहमी विनम्र रहा, मन शुद्ध ठेवा आणि सर्वात महत्वाचं तर कधीही थांबू नका. जीवन म्हणजे प्रवाह, पुढेच जात राहायचं. ही 24 गुरूंची कथा ऐकून त्या भक्ताचे मन भरून आले. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन दत्त गुरुरायांनी त्याला मनपूर्वक आशीर्वाद दिला. बाळा, अशा प्रकारे दत्त गुरूंनी प्राणी, पक्षी, वायू, अग्नी, संपूर्ण सृष्टीलाच आपला गुरु मानलं. कारण ज्ञान एकाच ठिकाणी नसतं, ते संपूर्ण ब्रह्मांडात पसरलेलं असतं. फक्त त्याला ओळखण्याची दृष्टी असावी. दत्त महाराजांच्या गुरुतत्वाची व्यापकता नातवाला समजली. आजोबा, मला कळलं, गुरु म्हणजे फक्त एक व्यक्ती नाही, प्रत्येक जीव आणि निसर्गाची प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवते. मला आता घाबरण्याची गरज नाही. अगदी बरोबर बाळा. दत्त गुरु आपल्याला शिकवतात की प्रत्येक गोष्टीत गुरु पहा. आता तुझे 24 गुरु तुझ्या सोबत आहेत. अशा रीतीने नातवाला श्री गुरुदेव दत्त यांच्या 24 गुरूंची ओळख आजोबांनी करून दिली. आजोबा आणि नातू ज्ञानाची शांती घेऊन त्यांच्या घरी परतले. तुम्हाला गुरुतत्वाची कथा कशी वाटली हे आम्हाला नक्की कळवा. श्री गुरुदेव दत्तांच्या कृपेचे हे ज्ञान लहान मुलांपर्यंत आणि प्रत्येक जिज्ञासू मनापर्यंत पोहोचवा. व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. श्री गुरुदेव दत्तांच्या कृपेने ज्ञानाच्या प्रवासाची सुरुवात झाली आहे. भेटूया लवकरच पुढील गुरुलीलेत. तोपर्यंत ज्ञान आणि श्रद्धेचा मार्ग अनुसरा.